फंसा है, बचने का कोई नहीं रास्ता है। तू बेखबर है ये तुझको बता दूं, मुझसे यहाँ पे ना कोई बचा है। ना देखेगा कल की सुबह, मांग ले तू आखिरी दुआ। ज्यांचा आवाज कानावर पडताच पाहणाऱ्यांच्या आपोआप हात वर जातात, तसेच लाखो गोपिकांच्या मनावर आपले आदिराज्य गाजवणारे आमचे लाडके मित्र वैभव भाई। अगं वेळे, जास्त भाऊ खाऊ नकोस। तुझ्या लग्नात जेवढी लोक येतील ना, तेवढी तर माझ्या बड्डेला डीजे समोर नाचायला पोर असतील। कभी दोस्ती के लिए लड़ना हो तो आवाज देना दोस्त, कसम से मैदान में आकर नहीं, घर में घुस कर मारेंगे। तर मैदानात टॉस होतोय। माजी नगरसेविका मथुराताई पेडवे मॅडम यांच्या शुभ हस्ते ग्रँड जो फायनलचा जो आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सेमीफायनल या ठिकाणी टॉस त्या ठिकाणी केला जातोय। पाहायचं आहे दोन्ही संघ घरचे आहेत आणि क्षेत्ररक्षण अचोळे स्पोर्ट्स अचोळे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय ते अचोळे गावला। अचोळे 11 हा संघ आपण पाहतोय। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात लवकर, वेळ न दवडताना। अचोळी चॅम्पियन ट्रॉफी 2019 वर्ष 5वे आपण पाहतोय। सातत्याने चांगल्या प्रकारचा अव्याहतपणे ही स्पर्धा तुमच्या भेटीस येते, तुम्हाला सर्वांना ओढ लागलेली असते। या स्पर्धेची ती अंडरम बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहणार आहोत। आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण प्रेक्षकांपर्यंत कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मॅचचा 2 ते 3 हजार प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमच्या सभोवताली त्या आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना सुद्धा धन्यवाद। चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। अचोळी चॅम्पियन ट्रॉफी 2019 वर्ष 5वे। हॅलो, चालू असलेला सामना अचोले स्पोर्ट्स विरुद्ध अचोले 11
आचवले 11 अशी फलंदाजी स्वीकारलेली आहे. सुमित पाटील व फल्ली अशी सलामीची जोडी. अक्षय, सुमित पाटील व अक्षय अशी सलामीची जोडी. सेमीफायनलचा सामना लगेच चालू करायचा आहे. सुमित पाटील एक नावाजलेले फलंदाज, त्याच्या समोर गोलंदाज बघूया. घेतलाय तीन षटकांचा सामना. सुमित पाटील प्रथम फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी असेल तो अमित. पहिला चेंडू घेऊन जातो तो अमित. सेमीफायनलचा सामना. बघूया कशा प्रकारे पहिला चेंडू अमित, अमित टू सुमित. सुमित याच्यावर थोडस दडपण आणण्याचा प्रयत्न. सुंदर असा चेंडू. एकच धाव येते, एका धावेने आपलं खातं उघडतोय, संघाचं सुद्धा खातं उघडतोय एक धावेने सुमित. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारले चेंडू. मला वाटतं इथे धावची धावू शकतो. सुमित बाद होतोय. बघूया दुसरा फलंदाज कोण येतोय. रवी, रवी पाल डावखुरा हाताचा फलंदाज, माफ करा उजव्या हाताचा फलंदाज रवी. अमित सुंदररित्या गोलंदाजी करतोय. दोन चेंडू, एक गडी बाद, एक धाव. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे तो रवी याने. रिव्हर्स स्वीप केलेला आहे रवी. दररोजची प्रॅक्टिस असेल. पुन्हा एकदा रवी टॅप खेळलाय, स्वीप टॅप खेळतोय आणि अजून एक धाव येते. धाव संख्या होते ती 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. अंकित काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे, परंतु प्रशांत त्या ठिकाणी तटस्थ. निर्धाव जातोय चेंडू. अमित पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातो तो अमित. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. अमित टू रवी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि सिंग एक धाव येते, एक डिक्लेअर धाव. या धावेने षटकाची समाप्ती होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 4. आता नवीन फलंदाज येतो तो स्ट्राईक वरती अक्षय. गोलंदाज बघूया कोण येतोय. गोलंदाजाचे नाव दया. अक्षय, अक्षय टू दया, दया टू अक्षय. पुन्हा एकदा टॅप करतोय चेंडू. एक सिंगल धाव येते डिक्लेअरच्या रूपाने. धावसंख्या होती ती 5. त्याच प्रकारे पुन्हा एकदा टॅप करतोय. सिंगल रूपाने धावसंख्या होते. धावसंख्या वाढते 6. पुन्हा एकदा दया, दया जो अक्षय. टॅप
टॅप मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव येऊ शकेल. स्ट्राईक रोटेट करतोय, रवीला स्ट्राईक देतोय. रवी, दया टू रवी. बघूया रवी, एक आचोळे गावातील नावाजलेला फलंदाज रवी. स्वीप खेळतोय, टॅप मारतोय, एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया पुढचा चेंडू. दया टू रवी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळतोय, सिंगल एक रन घेत चोरतोय, धावसंख्या जाऊन पोहोचवतोय तो 9 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू. सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय समीर. धाव वाचवतोय, एक धाव वाचवतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9. बिनबाद 9. पुन्हा एकदा अक्षय, गोलंदाज असेल तो पिन्या. वाईट चेंडूचा इशारा येतो. विशाल पाटील पंच. संतोष जाधव उर्फ पिन्या. नो चेंडूचा इशारा येतोय आणि अजून एक 22+1 अशा 2 धावा येत आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. बिनबाद 12. पिन्या पुन्हा एकदा तटस्थ आणि आता मात्र सुंदर चेंडू हाताळतोय, लेग ब्रेक करतोय. अक्षयला काही चेंडू समजत नाहीये. एक डिक्लेअरवरती धाव ढकलतोय. एक धावानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. पुढचा चेंडू पिन्या सिंगलच्या रूपाने ढकलतोय. धावसंख्या होती 14. पुन्हा एकदा एक डिक्लेअरच्या रूपाने धापतोय. 15 धावसंख्या होतीये. शेवटचं षटक पिन्याचं. वाईट चेंडूचा इशारा येतोय पंच विशाल पाटील यांचा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. टॅप मारतोय, चेंडू जातोय. बघूया डिक्लेअरचा काय डिक्लेअरचा डिसिजन येतोय. पंच 2 धावेचा इशारा येतो. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. पुन्हा एकदा सरळ चेंडू जातोय तो. मला वाटतं इथे धावचित होतोय. बाद होते गडी. 18 धावा आणि 19 धावाचं आव्हान. हॅलो. 19 धावांचं आव्हान आचोळे स्पोर्ट्स आचोळे या संघाला. आचोळे गावाकडनं सुमित पाटील मोठे मोठे खेळाडू त्या संघामध्ये. आत्माराम पाटील यांचे सुपुत्र. बघूया कशा प्रकारे धावाचा डिफेंड करतायत. 18 चेंडू 19 धावा.
18 चेंडू आणि 19 धावा. सलामीची जोडी मैदानात अंकित पाटील व गणेश आणि अंकित पाटील. एक महत्वाची जोडी मैदानात. बघूया कशा प्रकारे धावांचा डिफेंड करतोय. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना सलामीचा गोलंदाजाचे नाव नमन मिश्रा. गोलंदाज नमन मिश्रा. लेफ्ट आर्म गोलंदाज. समोर आहे तो गणेश, अष्टविनायक संघाचा एक महत्वाचा खेळाडू जो आचवडे स्पोर्ट्स मधून आज खेळतोय. तो फलंदाज गणेश. बघूया गण्या. नमन टू गण्या. 18 चेंडू 19 धावा. चुरशीचा सामना. नो चेंडूचा इशारा येतोय विशाल पाटील पंच यांच्याकडनं. पुढचा चेंडू नमन ढकलून देतोय परंतु सुंदर डिफेंड करतोय तो क्षेत्ररक्षक. 1 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू तो क्षेत्ररक्षणामध्ये बदल. नमन. बघूया तिथे पंचांचा निर्णय काय येतोय. पंच आपले निर्णय कळत आहे. पंच बाद. मला वाटतं पंचांचा निर्णय बाद येतोय आणि गणेश बाद होतोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद बँड. पुढचा चेंडू गणेश सारखा मोठा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतो तो नागेश. नमन टू नागेंद्र. लेफ्ट आर्म गोलंदाज नमन. 18 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान असताना 1 चेंडू 1 धाव झाले असताना गडी बाद होतो आपला गणेश. सुंदर अशी गोलंदाजी परंतु यशला काही चेंडू पकडता आलेला नाहीये. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या वाढते. बघूया पुढचा चेंडू नमन. नो चेंडूचा इशारा येतोय तो विशाल पाटील पंच यांच्याकडनं. बघूया विशाल पाटील यांनी पंचांनी नो घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 4. पुन्हा एकदा 3 माफ करा 3 धावसंख्या होते. रिव्हर्स स्वीप खेळतोय. 1 धाव येते. 4 धावसंख्या होते. सुमित पाटील तिकडे तटस्थ. पुढचा चेंडू नमन टू नागेंद्र. बघूया कशा प्रकारे पुढचा चेंडूचा सामना करतोय. पुन्हा एकदा यष्टरक्षकाच्या हाताचा स्लिपच्या हातात चेंडू जातोय बाजूला. 1 धाव वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6. 5 धावसंख्या होते. सुंदरसा चेंडू होता आपण त्याचप्रमाणे खेळून काढलेला चेंडू. एका षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या होती ती 6. कॉमेंट्री करते तुम्ही असं बोलता मला. आमचे ट्रिपल बरोबर बॉईजचे कर्णधार विशाल पाटील इथे आगमन झाले त्यांचं. पुढचा चेंडू नवीन गोलंदाज असेल तो मला वाटतं रवी.
रवी. आचोळे गाव विरुद्ध आचोळे स्पोर्ट्स असा चालू असलेला सामना. आचोळे गाव विरुद्ध आचोळे स्पोर्ट्स असा चालू असलेला सामना. रवी दुसरा षटक घेऊन येतोय. धावसंख्या झाली ती 6 चेंडू आणि 6 धावा. फुल टॉस चेंडू. मला वाटतं इथे वाईट घोषित करतायत तो विशाल पाटील पंच. एकच धाव येईल इकडे. 6 चेंडू 7 धावा. खराब असा चेंडू, वाईट चेंडू. मला वाटतं रवी पाल यांना अजूनही मला वाटतं असं वाटत असेल की आपण प्रॅक्टिस करतोय. सुमित पाटील थोडस काहीतरी डिस्कशन करताना तिकडे. रवी मला वाटतं इथे षटक चेंज करण्यात आलंय. अक्षय आलेला आहे चेंज षटकासाठी. अक्षय उर्फ हल्ली. सिंगल धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा फल्ली. वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती 11 आहे धावसंख्येवर. विजयासाठी 8 धावांचं लक्ष हे समोर असेल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. ती 11 धावा. विजयासाठी 8 धावांचं लक्ष हे समोर असेल. त्यावेळेला शॉर्ट लेगला एक खेळाडू तैनात केला गेला आणि त्या हातामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी विसावला जातोय. मिस्टर अंकित पाटील गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमक कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला मात्र ऑफ साईडला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, परंतु नॉट आउट करार या ठिकाणी दिला जातोय. ट्वेल्व रन 12 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. विजयासाठी 7 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. उर्वरित चेंडू आहेत तुमच्याकडे 7. यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 6 चेंडू आणि 7 धावा असं सामन्याचं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आचोळे स्पोर्ट्स या संघाला विजयासाठी. एकंदरीत आचोळे गाव आणि आचोळे स्पोर्ट्स असं मात्र ही कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. या ऐकूया तत्पूर्वी आपण एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा महासंग्राम आचोळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2019. थँक्यू डीजे, थँक्यू बँड पदक. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. अंतिम फेरीचे दरवाजे कोणता संघ ठोठावेल याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. एक कडवी लढत, कडवा मुकाबला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या इशाऱ्याने 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 13 रन 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आचोळे चॅम्पियन्स ट्रॉफीचं वर्ष यंदाचं 5वं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण जरूर पाहायला मिळतं आणि 1 धाव वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी दर्शवली जाते आणि एकेरीने धावसंख्या 14 या धावसंख्येवर विजयासाठी 5 धावांचं लक्ष आहे. उर्वरित चेंडूंमागे 5 धावा. यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा लगातार चेंडू वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि चेंडू आहेत आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 4 धावा. नोचा इशारा येतोय. नोच्या इशाराने 1 धाव वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 16. 6 चेंडू आणि 3 धावा.
दोन धावांचं लक्ष यावेळेला पुन्हा एकदा मात्र वाईड स्कोर लेवल विजयासाठी एका धावेची आवश्यकता. वाईडनेस मात्र या ठिकाणी बोनस दिले जात आहेत. खराब गोलंदाजीचं पृथक्करण. आता मात्र या चेंडूची या लेंथची गरज होती परंतु ही लेंथ मात्र आता कुठेतरी मिळते आणि चेंडू डॉटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अंकित पाटील एक मास्टर माइंड यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय आणि अंतिम फेरीचे दरवाजे या ठिकाणी ठोठावतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अचोळे स्पोर्ट्स अचोळे